मेट्रो शहर, जिथे एकाच वेळी असंख्य कहाण्या घडत असतात. हे शहर प्रत्येकासाठी सारखं नसतं. काहींसाठी पोटापाण्याचं साधन असतं, तर काहींसाठी स्वप्नांचा मार्ग, काहींसाठी संधीचा शोध, तर काहींसाठी जगण्याची धडपड. या शहराच्या रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येकाचीच एक कहाणी चालू असते. उच्च शिक्षण घेण्यासाठी गावखेड्यातली पोरं घरदार सोडून या शहरात येतात, शिक्षण घेतात, शहरातली रोजची लढाई लढतात. शिक्षणानंतर नोकरी मिळून पोटापाण्याबरोबरच ज्या स्वप्नांसाठी गाव सोडलं त्या स्वप्नांच्या मागे शहरातल्या रस्त्यावरून धावत राहतात. माईने स्वतःचे दागिने गहाण ठेवून आपल्याला शिक्षणासाठी शहरात पाठवलं, ही जाणीव या पोरांना असते. या पोरांवर अपेक्षांचं ओझही असतं. ही पोरं शहरात जगत नसतात, तर फक्त दिवस काढत असतात. शहराच्या या प्रवासात कधी कधी घुसमट होत राहते त्यांची. कधी शहरातल्या ट्रॅफिकच्या गर्दीत जीव गुदमरतो, तर कधी दोन वेळचं पोटभर जेवण स्वप्न बनून जातं. जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात युद्ध पेटतं आणि त्याच्या झळा या पोरांच्या जगण्यालाही बसतात. खाणं महाग होतं, भाडं वाढतं आणि शहरातलं जगणंही अवघड होत जातं. भांडवलशाही सिस्टीमच्या विचारांचं हे शहर पिळवणूक करून घेतं या पोरांची. जगण्याच्या दोन पैशासाठी दिवस रात्र घासावं लागतं, हे वाक्य यांना पुरेपूर लागू होतं. कोणी पार्ट टाइम जॉब करत शिक्षण घेतं, तर कोणी एक टायमाची मेस लावत जॉब करतं. शहरात स्वतःच्या स्वप्नासाठी झगडणारी पोरं ही उपरी असल्यागत जगतात. ना ती गावची राहतात, ना शहर त्यांना आपलंसं करतं. शहराच्या या रस्त्यावर स्वप्नांपेक्षा जास्त हिशोबाचा विचार करतात ही पोरं. शहरात जाऊन दोन पैसे कमावून परिस्थिती बदलू पाहणारी ही पोरं शहरातल्या दैनंदिन जगण्याच्या लढाईत अडकतात. या प्रवासात कधी कधी भावनिक एकटेपणाही जाणवतो. स्वतःचं साम्राज्य तयार करण्याची आग या पोरांच्या मनात जळत असली, तरी प्रत्येकासाठी ते तेवढं सोपं नसतं. शहराच्या या प्रवासात प्राथमिक जगण्याच्या गरजा भागवण्यातच दमछाक होते यांची. एवढं सोपं नसतं सगळ्यांसाठीच एका पिढीत साम्राज्य उभा करणं. शहरातल्या जगण्यात दोन वेळचं जेवण आणि एका महिन्याचा रूम रेंट यांची जुळवाजुळव करण्यातच तारुण्याच्या उमेदीची वर्ष जातात. त्यांनाही कधी कधी थकल्यासारखं होतं. शहरातल्या प्रवासाचा हिशोब लागत नाही. काय हातून सुटलं आणि काय हाती आलं. गावात संपन्नता असते, उच्च शिक्षण असतं, हाताला काम असतं, सोयी सुविधा असत्या, तर खरंच शहरात येण्याचा विचार या पोरांनी केला असता. शहरात यशस्वी झालेल्या कहाणींची समाजाकडून दखल घेतली जाते, पण लढणाऱ्या कहाणीकडे समाजाचं दुर्लक्ष होतं. शहराच्या या प्रवासात सगळ्याच कहाण्या यशस्वी होतात असं नाही, तर काही कहाण्या फक्त लढत राहतात.